मीरा 11 संघाने आणि 2 मॅच जिंकून आतापर्यंत टेबल टॉप वर आहेत. आणि आमचे इम्रान बाय सकाळपासून त्यांना आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चांगली भूमिका ते पार पाडत असताना त्यांच्यासोबत महमूद आला हवालदार यांना सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये. चलो अभी आप देख सकते हैं यूनाइटेड के प्लेयर यहाँ आ रहे हैं. बड़ी स्टार कास्ट है. रिजवान, वावेकर, मुबीन, बड़े बड़े प्लेयर आपको हमको दिख रहे हैं यहाँ. रमीज जैसे बल्लेबाज भी इसमें. मोहसिन, एक ऑलराउंडर परफॉर्मेंस है मोहसिन का, हमेशा से ही रहता है. मकसूद क्या लगता है इस मैच में आपको क्या होगा? सुफियान और कैफ भी ओपनिंग बल्लेबाजी के लिए आ रहे हैं. काफी हद तक ये रोमांचक मुकाबला होने के कगार पे है. जिस तरह रिजवान अपने टीम को लीड करते हुए, साथ में मुबीन और एक खतरनाक खूंखार बल्लेबाज रमीज दाबिलकर भी उनके टीम में. वही वहां पे इमाद, जियाद 11 के बल्लेबाज जैसे कि सुफियान, साहिल की आपको मैं तारीफ कराऊं कि जब हम तला साइड में खेलने जाते थे तो बाकायदा पूरे गांव आते थे उनकी इनिंग देखने के लिए. वो साहिल आज आपको इस मजगांव के खूबसूरत ग्राउंड पे नजर आते हुए. साहिल गोटेकर, इनसे गुजारिश है कि आप ओपनर आओ. मैं आपको बताता चलो, 2 मैच में साहिल सुफियान के साथ ओपनिंग आते थे. कहाँ ना कहाँ इस मैच में जिम्मेदारी ज्यादा है, इसलिए थोड़ा सा अपने आप को पीछे ढकेला और कैफ को मौका दिया. कैफ के बारे में बताते चलो, बहुत पहले बचपन से हम दोनों ने साथ में ही खेले. कैफ एक हार्ड हीटर बल्लेबाज है, ऑलराउंडर परफॉर्मेंस रहता है हमेशा से. इस मैच की अंपायरिंग करेंगे मकसूद और सलमान, द डांसिंग अंपायर. मुस्तकीम, आपसे गुजारिश है कि आप माइक्रोफोन की तरफ आए. अब्दुल गनी भी आओ और इधर, अब्दुल गनी उर्फ छोटू और राज, इनको भी यहाँ 300 रुपए मिले थे. आओ इधर. अहमद आप मत आओ साथ में प्लीज. एक हाई अहमद प्लीज मत आओ. रिजवान वावेकर. इस मैच की मैन ऑफ द मैच भी जाती है राज को. अहमद मत आओ आप. अहमद चला चला, चलो चलो लाइनमैन थोड़ा छाव में बैठे. चलो मुस्तकीम खुद का भी पास आओ ख्याल प्लीज. रखे, खुद का भी ख्याल रखे. मैचेस जरूरी है लेकिन उससे ज्यादा खुद की हेल्थ भी जरूरी है, उसका थोड़ा सा ख्याल रखे. और छाव में आके बैठे लाइनमैन. चलो मुस्तकीम को यहाँ 100 रुपए का इनाम मिला था एक छक्के पे. मुस्तकीम उधर प्लीज. लाइव कैमरा इधर मारो, कैमरा प्लीज. चलो मुस्तकीम, जिनको एक छक्के पे 100 रुपए लगे थे, यहाँ आपको रुकना पड़ेगा. और इस मैच के मैन ऑफ द मैच थे राज, जिनको हमारे इरफान भाई सम्मानित करेंगे. मैन ऑफ द मैच राज, मैन फ्रॉम वरल और मीरा वॉरियर्स के काबिल बॉलर. और इनको 300 रुपए का हादिया भी आया था मारूफ मीरकर इनकी तरफ से. इसी के साथ हमारे दूसरे गांव में देख रहे मैच परवेज कालो के, हमारे गांव की हस्ती है. इन्होंने छोटू को उर्फ अब्दुल गनी उर्फ छोटू, इनको 500 रुपए का हादिया दिया था उनकी गेंदबाजी पे. परवेज भाई का भी हम शुक्रिया अदा करते हैं. और मुस्तकीम फॉरेन से स्पेशली इसी मैच के लिए आए हैं. अब 2 बातें कुछ इस मैच के बारे में बताएंगे, किस तरह से ये आयोजन है और किस तरीके से उन्होंने इस सफ़र को पूरा किया और इस मैच के लिए पहुंचे यहाँ. प्लीज़ मुस्तकीम, 2 बातें हमारे इस टूर्नामेंट और इस आयोजन कमेटी के बारे में बोलो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. बहुत अच्छे से कमेटी ने अरेंजमेंट किया है, इसका मैं बहुत बहुत शुक्रिया करता हूँ. खास करके नादिर, अबरार, हाँ बहुत अच्छे से. ठीक है चलो मुस्तकीम, थैंक यू. ओवर टू इकराम. थँक्यू सर. यानंतरचा सामना आपण अनुभवतोय. एका बाजूला संघ जियाद, इमाद वॉरियर्स. व्हॉट अ स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर्सच्या बाहेर षटकार.
थँक्यू डीजे. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम आपले पंच करतायत दोन्ही. मकसूद आणि सलमान काय अंपायरिंग करतायत. डान्सिंग अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता शफल होऊन, परंतु तो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धावेने धावफलकावर धावा लागतील ते 8. 3 चेंडू 8 धावा. कैफ पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाला आणि ती मॅच त्यांना काहीसा पराभवाच्या दिशेने घेऊन गेली. आता सुद्धा कैफ मैदानात दाखल झालाय. आतापर्यंत 1 डाऊनच्या जागेवर येत होता, आता ओपनिंगला आलाय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स नो बॉल, फ्री हिट. नो बॉल और आने वाली गेंद फ्री हिट. फ्री हिट का बॉल वहां पे खेला मिड विकेट की दिशा में, फील्डर को चुकाते हुए गेंद ने सीमा रेखा पार की. 4. थैंक यू डीजे. अंपायर्स अपने अनोखे अंदाज में हमें बता रहे हैं कि गेंद ने सीमा रेखा पार की है. ये 4 है, ये चौका है. 4 रनों से स्कोर कार्ड में इजाफा. 13 ऑन दी बोर्ड. ये गेंद, इस गेंद को भी उड़ाया और भेज दिया सीमा पार 4 रनों के लिए. थैंक यू डीजे. स्कोर कार्ड पर 17 रन्स लग चुके अब तक. आखिरी एक गेंद आना अभी भी बाकी. कैफ के बल्ले से लगातार 2 गेंदों में 2 चौके आए. तीसरा आएगा क्या? कैफ 4 के हैट्रिक के चांस है उनके पास. आखिरी गेंद, इस गेंद को भी उड़ाना चाहते थे मगर जाके सीधा बॉडी पे लगी. डॉट बॉल. स्कोर कार्ड्स पे रन लगते हुए 17. एक ओव्हर के इख्तिताम पर 17 रन. आणि आपले माजी वाशीचे सरपंच साहेब जगन्नाथ तांडेल यांचा पण इथं सत्कार करतील आपले इलियासभाई गोटेकर. जगन्नाथ तांडेल. कॅमेरामॅन. चलो थँक यू. चला आपण पाहतोय मजगाव प्रीमियर लीग 2026 चा हा पर्व आपण पाहतोय. प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान देताना आपण पाहतोय. बंटी गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू, बॅटची कडा. चेंडू मागच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलकावर 18 धावा लागतायत. तीन रन की पेनल्टी दी गई है क्योंकि वो यहाँ उनका एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ आया. 3 रन की पेनल्टी दी गई है क्योंकि वो यहाँ उनका एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ आया नहीं. और अभी भी आने दो प्लीज. यहाँ 12वां खिलाड़ी भेजो. 3 रन पैनलाइज किए गए, वो स्कोरिंग में माइनस होंगे. यूनाइटेड के बढ़ जाएंगे मतलब.
चला आपण पाहिलं विकेट गेला तदनंतर डान्सिंग अंपायर्स कैफची सॉरी, पाहि- 2 रन की पेनल्टी है। यूनाइटेड 2 रन की पेनल्टी, एक्स्ट्रा 2 रन आपको भरेंगे। चला वळूया मॅच कडे, जिथे चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय जियाद इमाद 11 विरुद्ध युनायटेड ग्रुप। दाफळकावर 18 धावा आतापर्यंत लागलेत, अनिरुद्ध 2 चेंडू झालेत। पुढचा बॉल अगदी अगदी खोलात टाकलाय, जकडून बांधून ठेवलाय फलंदाजाला। निर्धाव चेंडूची सांगता। दाफळकर जर आपण धावा पाहिल्या तर 20 म्हणजे 18 होते ते वाढून 20 झालेत। 2 रन पेनलाइज केला गेलाय। या काही नियम असतात, काही अटी असतात, त्यांच्यावर आपल्याला लक्ष देणं अनिवार्य असतं, नाहीतर अशा प्रकारचे आपल्याला पेनलाइज केला जातो। परंतु इथे काय घडलंय, फलंदाज क्रमांक 2 तंबूच्या आसराने परतलेत। थँक्यू डीजे। विकेट आले, अनिरुद्ध 2 विकेट घेऊन गेले नाहीत अजून। विकेटची संधी अजूनही असेल त्यांच्यासाठी। 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, फक्त 1 धाव खर्च केले। नवीन आलेला फलंदाज इरशाद। इकराम इरशाद के बारे में मैं आपको बताता चलूँ, ये मजगांव के बहुत ही पुराने प्लेयर है और कप्तान भी रह चुके हैं मजगांव के। बहुत ही हार्ड हिटिंग, बहुत सारे मुकाबले हमको जिताए भी है। इनके एक अंडर में खेलना बहुत ही प्रेशराइज रहते थे हमेशा हम लोग। अब देखते हैं इरशाद बहुत टाइम के बाद क्रीज पे हमको दिख रहे हैं, किस तरह की बल्लेबाजी करते हैं, देखते हैं। ओवर टू इकराम। आणि आपल्याला अशी माहिती मिळते की गेल्या वर्षी जी MPL झालेली सीझन 1 त्याच्या बेस्ट बॉलरचा खिताब पण याच खेळाडूला भेटलेला। तोच खेळाडू आता मैदानात फलंदाजीसाठी दाखल झालाय, इरशाद वावेकर। दाफळकर धावा 20, 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत, फक्त आणि फक्त 1 धाव खर्च झाले अनिरुद्धच्या या षटकामध्ये। शेवटचा बॉल, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, आउटफील्ड स्लो असल्या कारणाने तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत, तिसरी होणार का? परंतु स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज इरशाद याने नकार दिलाय। 2 धावा पूर्ण, 2 षटका अखेरीस 22 धावा धावफलकावर लागतायत। काय गोलंदाजी झाली अनिरुद्धची, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात। फलंदाजी सुफियान आपण कुठेतरी पाहिलं तर हा पूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाले। पहिला चेंडू फेस केला, तदनंतर फक्त आणि फक्त नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला ते पाहायला मिळाले। त्यांच्या बॅट मधून 1 षटकार आणि 2 सिंगल जरूर आल्या। तदनंतर आपण त्यांना नॉन स्ट्राइक एंड वरच पाहिलंय, त्यांना स्ट्राइक वर येणं अनिवार्य असेल। आणि आता तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी ते स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतील। गोलंदाजीसाठी आमिर दाखल झालाय। आमिर खेरटकर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय। आमिर याला कोण विसरेल? TPL 2025 चा तो फायनलचा सामना, जिथे 4 षटकामध्ये 60 धावा होत्या। शेवटच्या षटकात आमिर यांनी फक्त आणि फक्त 5 ते 6 धावा खर्च केल्या आणि तो TPL पर्व 25 जिंकला। तोच आमिर गोलंदाजीसाठी आलाय, खोलात टाकण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फक्त आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवर मिळेल। आमिर चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू चांगला हाताळलाय, परंतु कन्सिस्टन्सी कंटिन्यू ठेवावी लागेल गोलंदाजी करत असताना आमिर याला।
धावा रोखावे लागतील. 23 ऑन द बोर्ड. मागचा सामना आपण पाहिला तर 36 धावा डिफेंड केलेल्या मीरा वॉरियर संघाने, परंतु धाव येणं गरजेचं आहे मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना सियाद इमाद 11 संघासाठी ही मॅच जो जिंकेल तो टॉप 2 मध्ये जाईल, म्हणजेच टॉप 2 मध्ये आपली जागा बनवेल. अजूनही सामने बाकी आहेत पॉइंट्स टेबलवर. फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे बंटी. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल एका धावेच्या साह्याने. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 24 धावा धावफलकावर लागतायत. आमिर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जो संघ इथे हरेल त्याच्यासाठी उर्वरित सर्व सामने डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू चांगला आहे, आणखीन एक चेंडू खोलात टाकलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावबाची संधी कलेक्ट केला असत तर फलंदाज मात्र बाद झाला असत, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. फलंदाजी करत असताना जियाद इमाद 11 संघाच्या दोन्ही खेळाडूंनी काय गोलंदाजी होते आमिर याची. अगदी खोलात चेंडू टाकतात सातत्याने. धाव येत आहेत, धाव थांबवावे लागतील, डॉट चेंडू हातलावे लागतील. पुढचा बॉल, बॅटची कडा विकेटवर जाऊन बॉल आदळला. धक्का क्रमांक तिसरा बाद. थँक यू डीजे. काय गोलंदाजी पाहतोय आमिर याच्या माध्यमातून. मी तुम्हाला पहिलेच कळवलेलं, आमिर हे चांगले गोलंदाज आहेत. सातत्याने कन्सिस्टंट गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि तोच आमिर गोलंदाजी करत असताना विकेट मिळवतोय. प्ले डाऊन मागचा फलंदाज सुफियान झाला. सुफियानवर निर्भर होता हा संघ, परंतु तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज साकिब मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमिर पुढचा बॉल, आणखीन एक खोलातला बॉल. त्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एक सिंगल. इकराम बहुत इधर आप कॉमेंट्री करते, तो ये जो अनप्रेडिक्टेबल डांसिंग अंपायर हमारे यहाँ आए अचानक से, हमको भी नहीं पता था कि हमारे गांव में इतना टैलेंट है. ये जो अनप्रेडिक्टेबल डांसिंग अंपायर है, इसके बारे में आपका क्या कहना है? अंपायर्स लाजवाब अंपायरिंग. 27 ऑन द बोर्ड. अंपायर बद्दल काय म्हणावं, नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही म्हटलात अनप्रेडिक्टेबल अंपायर्स, डान्सिंग अंपायर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगली अंपायरिंग, थोडंसं एन्जॉयमेंट. परंतु त्यांच्याकडून आतापर्यंत तरी एकही डिसिजन आपल्याला चुकीचा पाहायला मिळाला नाहीये. म्हणजे एन्जॉय पण करतायत आणि गेम पण चांगल्या प्रकारे चालवतायत. चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वैसा ही इकराम आप देख सकते हैं कि पीछे जो डिक्लेयर जोन है वहाँ हमारा रैयान, उन्होंने, आपको मैं बताया चलूँ, उन्होंने बहुत मेहनत की है, पार्किंग लगाई. लोग बोलते थे हमको लाइनमैन का नहीं चाहिए, पार्किंग का नहीं चाहिए, आईडी कार्ड जो हुए, वो पहला बंदा था जिसने खुद से बोला कि मेरे को पार्किंग का दो, मैं पूरा पार्किंग का जिम्मा उठाऊंगा. अभी पीछे अकेला ही बॉल ला रहा है, डांस भी कर रहा है, पानी भी पिला रहा है और लाइनमैन भी जा रहा है. उसके लिए मैं बोलूँगा बहुत शुक्रिया है कि उन्होंने इतना सारा हमको हेल्प किया है इस मैच के लिए. 28
आणि पंच पंच लक्ष द्यायचं आहे, शेवटच्या ओव्हरला एक अतिरिक्त प्लेयर सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे जो आपल्याला कालावधी दिलेला 15 मिनिटांचा, त्यामध्ये 3 षटकं समाप्त झाली नाहीयेत आणि नादिर भाई आम्हाला कळवत होते लाईनमन्स रय्यान नक्कीच चांगला काम ते पार पाडतायत. मी सकाळपासून पाहतोय, मला एक्झॅक्ट माहित नाही की रय्यान कोण आहे, परंतु चांगलं काम पार पाडतायत ते. हा रय्यान रय्यान नक्कीच चांगलं काम पार पाडतायत. नक्कीच स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाच्या मानाची अभिमानाची स्पर्धा आहे आणि त्यात मी मोलाचा वाटा घेईन नक्कीच. इट्स अ वाईट डिलिव्हरी पंच आम्हाला कळवत आहेत. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 30 लागल्यात आतापर्यंत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय साकिब याच्याकडून अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची. शेवटचा षटक आहे आणि सतळतायत मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस आपण पाहतोय. ज्या प्रकारे बॅट फिरवली होती ना, चेंडू बॅटवर लागला असता तर जवळजवळ मजगावच्या गावातच गेला असता, परंतु तसं काही घडत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पुढचा बॉल अनिस याचा चांगले गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. फटका समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी मात्र होत नाहीये. डान्सिंग अंपायर्स इन ऍक्शन. थँक्यू डीजे. पंच कुठेतरी त्या बॅट्समनला सांगत होते की बाबूजी जरा धीरे चलो, हमें अभी तक डांस करना बाकी है, परंतु फलंदाज बाद होतोय. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 30 लागल्यात आतापर्यंत. 3 चेंडू आतलून झालेत. नैतिक तांबुटकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मजगाव गावला बिलॉंग करणारा हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे, तोच मैदानात दाखल झालाय. मोठा फटका खेळण्यात यश मिळेल का त्याला तरी. 3 चेंडू बाकी आहेत आतापर्यंत. चांगली गोलंदाजी आणि त्याच्या माध्यमातून आणि कोड्या या गावला बिलॉंग करतो आणि बिलॉंग करत असताना मजगाव प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी पार पाडतोय तो, परंतु पंचांचा इशारा नो बॉल. नो पडतोय, नो चेंडू हातळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिस नैतिक नो बॉलचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही, परंतु येणारा बॉल असेल फ्री हिट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इर्शाद असेल. पुढचा बॉल बॅटची कडा, विकेटचा पतन, परंतु इट्स अ फ्री हिट. म्हणजेच काय तर फलंदाज बाद होणार नाहीये, म्हणजेच काय तर गोलंदाजी करत असणाऱ्या टीमला सुद्धा जास्तसा नुकसान झाला नाहीये. चला, पठाण वॉरियर्स आणि कुंबला गाव दोन्ही कर्णधारांनी इथं टॉस साठी यायचंय. पठाण वॉरियर्स आणि कुंबला गाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथं टॉस साठी यायचंय. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न असफल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पंच तर मॅच मध्ये रंग भरतायत, परंतु त्यांना साथ आमच्या प्रतीक दादाची सुद्धा मिळते. प्रत्येक विकेटवर, प्रत्येक षटकारावर रिलेटेबल गाणं ते वाजवतायत.
आणि आमचे स्कोरर मित्र कळवत आहेत 32 धावा धाव फलकावर लागतायत. शेवटचा एक बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला नवीन आलेला फलंदाज सलमान असेल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा सुद्धा असेल आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत यष्टीरक्षक जज करतायत. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. धक्का क्रमांक 6 बाद. डीजे 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 स्लो. मीरा वॉरियर्स और कुंबला दोनों के बीच में होने वाला मुकाबला. टॉस के लिए इनिंग ब्रेक में आओ. पठान वॉरियर्स और कुंबला. ओके. पठान वॉरियर्स वर्सेस कुंबला. कुंबला के कप्तान हुसैन वावेकर. जहां भी हो माइक्रोफोन की तरफ आए. हुसैन वावेकर. सुनील घरसे. इनके हाथ से ये इस मैच का टॉस उड़ाया जाएगा. सुनील घरसे. पठान वॉरियर्स वर्सेस कुंबला. टॉस उड़ाएंगे सुनील भाई हमारे. कौन मांगता है? पठान वॉरियर्स का कॉल रहेगा. छापा. नहीं नहीं छापा. कोण जिता? बॉल बॅट लवकर सांगा. डिसीजन इधर साथ में लेके आवा. फील्डिंग करेंगे कुंबला. पठान वॉरियर्स की रहेगी बैटिंग. इसी के साथ सुनील घरसी. इनका भी इधर सत्कार होगा. इनायत भाई वगनाक इनके हाथों. कैमरामैन. हुसैन वावेकर. जहां कहीं भी हो प्लीज माइक्रोफोन की तरफ आओ. हुसैन वावेकर. चला वळू या मैदानाकडे जिथे चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. झी आदिमाद 11 विरुद्ध युनायटेड ग्रुप या दोन संघ दरम्यान आपण सामना पाहतोय. पहिल्या फेरीमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण धावा पाहिल्या तर 32 लागल्यात. 33 धावांचा टार्गेट सेट केलाय युनायटेड ग्रुप समोर. धावफलकावर धावा. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडू निर्धाव सुद्धा आलेत. फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावर लागताना फक्त आणि फक्त नाही सॉरी 0 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. पुढचा बॉल गोलंदाज सुफियानचा लेग साइडच्या दिशेने गेलून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात होते. धावफलकावर एक धाव लागते. 3 चेंडू टाकून झालेत. एक धाव धावफलकावर लागते. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मुब्बीन असेल. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच मुबीन मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेहतीस धावांचं आव्हान आहे आणि 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव आले.
फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि चुकी घडते मैदानामध्ये. काय घडतंय? मुबीन याच्यावर पूर्ण मॅच मात्र इथे निर्भर होते. त्या मुबीनची मात्र इथे झेल निसटली आहे. सिंगल धाव फलकामध्ये ऍड होईल. धाव फलकावर 2 धावा लागते. 4 चेंडू 2 धावा. विकेटची संधी तिथं निर्माण झालेली. झेल मात्र ड्रॉप. पुढचा बॉल आणखीन एक वेगात टाकलेला बॉल. बेल्स डाऊन. विकेट नंबर 1. बॅक टू द पवेलियन. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 2 लागल्यात. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. नवीन फलंदाज विराज कुंबले, गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विराज याच्यावर निर्भर असेल आता की पुढच्या षटकात किती धावा चेस करावी लागतील. हा अगदी वेगात टाकलेला बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर फक्त आणि फक्त 2 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या प्रकारे मागची मॅच झालेली त्याच प्रकारची ही मॅच सुद्धा होईल का? मॅच ऑन आहे. मागचा लो स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिला. या मॅच मध्ये सुद्धा लो स्कोरिंग थ्रिलर पाहायला मिळेल का? 18 बॉल 31 ची गरज. मजगाव प्रीमियर लीगच्या ऑक्शन मध्ये सर्वात जास्त वर्णी जर कोणत्या खेळाडूला लागले असेल तर तो कैफ गोटेकर मैदानामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. येणाऱ्या 18 बॉल 31 ची गरज. आतापर्यंत जर कैफचा जर विचार केला तर काहीसं महागडे ठरलेत, परंतु आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. जो संघ हारेल त्याच्यासाठी पुढचे सर्व सामने डू ऑर डायचे असतील. जो संघ जिंकेल तो जवळ टॉप 2 चा प्रवास करेल. पॉइंट टेबल वर दुसरी जागा बनवेल. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 2 लागल्यात आतापर्यंत. एक षटक अखेरी 2 धावा. पुढचा षटक कैफ घेऊन पहिला चेंडू खोलात टाकलाय. बांधून ठेवलाय फलंदाज मुबीन याला. हालूच दिला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. हा बॉल या बॉलला उडवलाय सीमा पार. षटकार. आहा काय फटका किलून काढला फलंदाज मुबीन याने. षटकार आलाय. कैफवर हल्ला केलाय. आणखीन एक खोलातला बॉल. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा.
रैयान प्लीज इधर आओ रैयान, रैयान प्लीज भागते आओ रैयान प्लीज, अहमद दोनों ने आओ। कैफचा पुढचा बॉल खोलात टाकला, त्या चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि त्याची दशा लावली. चेंडू सीमा पार, आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. वॉशिंग पावडर निर्माणी जरी नाही धुतला असला तरी सुद्धा हर्षद आणि मुबीन बॅटनी धुलाई करतायत. गोलंदाज कैफची विराज आणि मुबीन. आणखीन एक खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने गेलून काढला, तिथे क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एकदा चुकी 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 घडते, सीमा पार, चौकार. आमचे जे लाईनमॅन्स आहेत ते सुद्धा या मॅचचा, या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. धाव फलकावर 18 धावा 17 धावा लागतायत. हळूवार पद्धतीचा चेंडू या बॉलला सुद्धा उडवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, आता चुकी करत नाहीयेत, परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. धाव फलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 19 आतापर्यंत 2 षटका अखेरे 19 धावा. खूप खूप महागडा षटक आपल्याला म्हणावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आलेल्या. कैफ याच्याकडून अपेक्षा होत्या संघाला, कारण की ज्यावेळी ऑक्शन झाला त्यावेळी सर्वात जास्त पॉइंट्सला प्लेयर सोल्ड झालेला तोच कैफ मात्र महागडा ठरलाय तिन्ही मॅचला. चला पुढचा षटक घेऊन गोलंदाज साहिल सज्ज होतोय. हळूवार पद्धतीचा चेंडू त्याला फिरवलाय. बिंगरी शॉट, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव एका धावेच्या सहाय्याने. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर 20 लागल्यात. येणारे 11 बॉल 13 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. विक्रम, लाइनमैन के लिए खुशखबरी है, जो भी लाइनमैन है उनको एक कैप आ रही है खलील वगनाग इनकी तरफ से. जैसे ही कैप आएंगे एक एक को हम बुलाएंगे और उनको कैप दी जाएगी खलील वगनाग की तरफ से. थँक्यू. पहा स्पर्धा स्पर्धा कशी असावी तर मजगाव प्रीमियर लीग सारखी असावी, कारण की प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक गोष्टीचा नीटनेटकेपणा आणि मान सन्मान प्रत्येक व्यक्तीचा करत असताना आपण पाहतोय या प्रीमियर लीग द्वारे. दी मॅच नन अदर दॅन ज्या गोलंदाजांनी शेवटचा षटक हातलत असताना 4 विकेट्स मिळवल्या, 3 विकेट्स मिळवल्या, असा गोलंदाज अनीस अंदुले ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि आपण याचे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जायचंय अनीस अंदुले. चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आत यायचं. चलो हुवेली मैच के मैन ऑफ द मैच अनीस, मैन ऑफ द मैच का इनाम लेने के लिए आओ प्लीज अनीस. और इस मैच का मेडल, मैन ऑफ द मैच का मेडल पिनाया जाएगा दाइम महेशकर इनके हाथों. दाइम भाई हमारे बहुत ही कोऑपरेटिव मैन है. सुबह से जो लाइनमैन लग रहे हैं उनको दाई में हैंडल कर रहे हैं. और बच्चे लोग के लिए कैप भी आ रही है और एक और भी सरप्राइज है
जो कैच लेंगे उसके लिए स्पेशली। अनीस इस मैच के मैन ऑफ द कैमरामैन टाइम क्या तो ये